निपाणे गावात रस्त्यालगतच स्मशानभूमीचे बांधकाम, ग्रामस्थांच्या प्रश्नांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संशय. निपाणे तालुका एरंडोल ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्याला लागूनच स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आल्याची शक्यता असून या बांधकामाबाबत निपाणे तालुका एरंडोल येथील ग्रामस्थांकडून विविध गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्मशानभूमीचे बांधकाम नेमके कोणत्या जागेवर करण्यात आले? बांधकामासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार स्मशानभूमी रस्त्याच्या हद्दीतच बांधण्यात आली आहे का? संबंधित इंजिनियर यांनी या बांधकामासाठी प्रत्यक्ष जागेचे लेआउट करून दिले होते का? ग्रामपंचायतीने स्मशानभूमी बांधकामाचा अधिकृत ठराव मंजूर केला होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच जुनी स्मशानभूमी पाडण्याचा ग्रामपंचायतीने ठराव केला होता का? जुनी स्मशानभूमी पाडण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आली होती का? याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नवीन स्मशानभूमी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरच बांधण्यात आली आहे का? जर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर बांधकाम झाले नसेल तर ग्रामपंचायतीकडे स्मशानभूमीसाठी अधिकृत जागाच उपलब्ध नाही का? असे अनेक प्रश्न आता निपाणे तालुका एरंडोल येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणात बांधकामाची जागा, ग्रामपंचायतीचा ठराव, इंजिनियरचे लेआउट, जागेची मालकी तसेच जुनी स्मशानभूमी पाडण्यासंदर्भातील निर्णय यांची अधिकृत कागदपत्रांसह चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित इंजिनियर आणि संबंधित विभागाकडून अधिकृतपणे मिळणार का? आणि मिळणार नसतील तर संबंधित ग्रामसेवक व संबंधित इंजिनियर बांधकाम विभाग यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निपाणे तालुका एरंडोल परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आता संबंधित जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी लावावी अशी मागणी निपाणे तालुका एरंडोल येथील ग्रामस्थांनी केली आहे. सविस्तर बातमी पुढील अंकात. अशा ताज्या व निर्भीड बातम्या पाहण्यासाठी भ्रष्टाचार न्यूज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. पाहत रहा भ्रष्टाचार न्यूज. मी वैशाली लोहार, भ्रष्टाचार न्यूज, जळगाव.